करताना दिलदार व्यक्तिमत्व ते उपस्थित जरूर आहेत। मुख्य व्यासपीठावरती सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। तुम्ही पाहतात एन्जॉय करतात स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व भास्कर दादा शेलार स्मृती चषक 2026 चा इथरा तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय। आणि आजचा अंतिम दिवस मॅचला होते सुरुवात 6व्या मॅचच्या दिशेने। ओ लकी इकडे आपण पाहतोय स्ट्राइक इन वरती बॅटर फटका चांगला पाहायला मिळतोय, फिल्डर जज करतात आणि इथे विकेटचं बटन फुल टॉस बॉल होता आणि त्या फुल टॉस बॉल वरती प्रहार करायचा होता, परंतु तिकडे फलंदाज होतील बाद आणि लकीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर। फलंदाज बाद मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना। मयूर ग्रुपच्या शेलार साहेबांचे इथे आगमन होत आहे। वेलकम स्वागत आहे। त्यांच्या पिताश्रीच्या नावाने खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू आहे। स्वर्गीय भास्कर दादा शेलार यांच्या स्मरणार्थ आणि स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन। यस नक्कीच मोठी स्पर्धा। दिनेशजी भोपी साहेबांचे देखील आगमन होते। वेलकम स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। मान्यवर आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत, त्या सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत। श्लोक आहेत बॉलिंग ट्रॅक वरती। स्ट्राइक इन वरती फायटर जेट ऑफ शिरगाव मयूर जाधव स्ट्राइक इन वरती पाहायला जरूर मिळतोय। स्ट्राइक रोटेट झाली आणि एक सिंगल जर तुम्हाला पाहायला मिळते। एका बाजूला मयूर ग्रुप आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। नुकतंच आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये खरं या क्रीडा नगरीमध्ये मोठी स्पर्धा मला जरूर पाहायला मिळाली होती। बदलापूरचं वर्ल्ड कप मयूर दादा असतील, प्रतीक दादा असतील, त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा। आमचे निरंजन दादा असतील, अनिकेत कुलकर्णी याच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच संपन्न झाली, परंतु आता ही मोठी स्पर्धा तदनंतर तुम्हाला जरूर या मैदानावरती पाहायला मिळते। स्ट्राइक इन वरती कोहिनूर आज कराताना वेदांगी 11 आदेश प्रतिष्ठान नावाने संघ नक्कीच उतरला। टीम शिरगाव संघ वेदांगी 11 म्हटलं तर आमचे हेमंतजी चौधरी असतील, त्यांची कन्या त्या नावाने आज संघ दाखल झाला। त्यांनी आज हा संघ नक्कीच पुरस्कृत केलात आणि माऊली कॅटर्स प्रॉपर रायटर आहेत हेमंतजी चौधरी। ओ इकडे देखील भन्नाट वेगाने इथे लाऊड अपील विकेटचं बटन सेलिब्रेशन होते मैदानाच्या आतमध्ये। महत्वाची विकेट होती आणि कोहिनूरला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर। धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम शिरगाव संघाला फलंदाज बाद। कोहिनूरला परतावा लागले। न्यू बॅटर A1 जीवन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। थँक्यू सो मच। खऱ्या अर्थाने अभिनय दादा गायकवाड आपल्यापासून रजा घेत आहेत। अनेक कार्यक्रम आहेत, खूप बिझी शेड्यूल आहे, तिथे देखील त्यांना जायचं आहे। दादांचं मनापासून आभार मानेन, आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी। त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले लाख लाख आभार। श्लोकला तुम्ही पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती रफ्तार मयूर ग्रुप एक्सप्रेस म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे आणि सातत्याने जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी येतो अगदी प्रत्येक बॅटर नक्कीच आपल्या टप्प्याच्या जोरावरती नाचवण्याचं काम त्या गोलंदाजाने केलंय। तोच रफ्तार का सौदागर श्लोक फुलवरे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय। शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे। आतापर्यंत तुम्ही पाहतात खरं आता 2 धावा खर्च केल्यात, एकच धावा करा, एकच धाव फलकावरती आहेत आणि 2 विकेट राताना जरूर कॅरी केल्यात। स्ट्राइक इन वरती बॅटर तयार जीवन भोईर फुल टॉस बॉल, पहिलाच बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आहे। ऑन साइडला फटका तर सजवला, फिल्डर तिकडे कोणी नाहीये, परंतु वेगाने अनिकेत कुलकर्णी आलेत आणि इथे कॉल तर आलाय परंतु मिळणार नाहीये। 2च धावा मिळतात आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय आता धावफलक जम पोहोचले फक्त आणि फक्त अवघ्या 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। 3 धावा धावफलकावरती आहेत। लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये या 3 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात। आपण स्कोर कार्ड वरती जर पाहिलं जणू काही फुटबॉलचं स्कोर कार्ड आहे की काय, म्हणजे 3-2 गोल झालेत की काय असं पाहावं लागतंय। आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच आमंत्रित करण्यात आलंय। षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळतोय। प्रतीक आलेत, प्रतीक तरे बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2। षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळतोय। उत्कृष्ट गोलंदाज प्रतीक तरे बॉलिंग ट्रॅक वरती एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू देखील आहेत, परंतु आता सध्याच्या घडीला बॉलिंग चांगल्या पद्धतीची करणं फार गरजेचं आहे, कारण की रफ्तार म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे।
वेगाचा बेताज बादशाह जोईली गावचे समाजसेवक आदरणीय हरेश शेठ धुळे साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यस बलिरामजी धुळे साहेबांचं देखील स्वागत आहे. ऑटो कॉम्बॉक्स अनुसार. यस थँक्यू सो मच. आपण एकदा बळतोय रिव्हर्स विचिट खेळण्याचा प्रयत्न होता मयूरचा आणि मयूर आणि जीवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता चांगली बॅटिंग करणं गरजेचं असणार आहे. कारण की जर धावा बनवायच्या असतील वेदांगी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव या संघाला तर धावा इथून येणं गरजेचं आहे. वेदांगी 11 या नावाने संघ दाखल झाला आहे. हेमंतजी चौधरी त्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि हेमंतजी चौधरी यांच्या कन्याच्या नावाने हा संघ दाखल आहे. माऊली कॅटरर्सचे प्रॉपरायटर देखील आहे. ओ इकडे पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतोय बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. इथे देखील डॉट बॉल आलाय. आमदार चषकाचे दमदार आयोजक आदरणीय हरेश शेठ धुळे साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल बिल्डर अँड डेव्हलपरचे मालक आदरणीय बळीशेठ धुळे साहेबांचे देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. प्रतीक आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. आपण पाहतोय आता सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बुनबुनचे सागर बनत आहे. थेंबे थेंबे तळे साचे हेच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु इथे जर एक बिग फायटिंग टोटलवरती पोहोचायचं असेल तर बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. ओ इकडे देखील लाऊड अपील करण्यात आली आहे. परंतु इथे एक सिंगल तर मिळते. दुसऱ्या धाब्याचा मानस आहे परंतु धाडस नाही आहे. आणि वेगाने अगदी बीट झालेत यावेळेस देखील बॅटर, कारण की नेहमीच सातत्याने प्रतीकचा विचार केला. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळख राहिली आहे. गेले कित्येक वर्ष सातत्यानं एक चांगली कामगिरी, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची वळणी लागत असते तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला जरूर मिळतो, ज्याला आमंत्रित करण्यात आलंय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 6 धाव फलकावरती आहेत. 6. हो इकडे त्रिफळा चकित दांडीगुड इथे आपण पाहिलं तर नक्कीच लाखूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. जीवन भोईरला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. तुम्हाला पाहायला मिळतील अनिकेत दारवे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. अनिकेत शरद दारवे मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. याच मैदानावरती आपण पाहिलं आहे चांगली बॅटिंग त्यांनी केली होती टीम शिरगाव संघासाठी. परंतु आता इथून पुढे या मॅचमध्ये चांगली कामगिरी करणं फार गरजेचं आहे, कारण की टेक्निकल शॉटसाठी नेहमीच ओळखले जातात. आणि आता तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु आता शिरगाव संघाला इथून पुढे एक फ्रंट फुटला खेळणं फार गरजेचं आहे, कारण की धावा इथे बनत नाहीयेत आणि त्या धावा बनवाव्या लागतील बॅटिंग करत असताना टीम शिरगाव संघासाठी. एका बाजूला आपण जर पाहिला तर मयूर ग्रुप आपल्या घरच्या मैदानावरती ही स्पर्धा खेळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर वेदांगी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव हा संघ नक्कीच खेळतोय. 6 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अगदी हलक्या हाताने ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे देखील डॉट. कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी झाली आहे टीम मयूर ग्रुप संघाची. आतापर्यंत 2 षटक हाताळल्यात. फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. प्रतीकचा जर विचार केला फक्त आणि फक्त इथे 3 धावा नक्कीच खर्च केल्या. अगदी ते देखील आपण जर पाहिलं तर 2 लेग बाईसच्या माध्यमातून एक 22च्या माध्यमातून तुम्हाला जरूर पाहायला मिळते. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 ओव्हरचा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय. चला पाणी आतमध्ये पोहोचवायचं आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर भास्कर दादा शेलार स्मृती चषक 2026 थरा तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठावरती देखील पाहुण्याचे मांडे तुम्हाला जरूर पाहायला मिळते. या स्पर्धेचा खेळताना आनंद घेण्यासाठी चला आपण सन्मान करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. मानगाव गावचे उद्योजक आदरणीय उमेश हिलाल साहेब इथे उपस्थित आहेत. गणेश शेलार यांच्या शुभ हस्ते आपण उमेश हिलाल साहेबांचे इथे सन्मान करूया. उमेश हिलाल साहेब इथे उपस्थित आहेत, मानगावचे उद्योजक, आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया.
त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती मनोहरजी आगे साहेब इथे उपस्थित आहेत. उद्योजक वंजारपाडा दिनेश भोपी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर वामन भोपी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण संजय हिलाल साहेबांचा इथे सन्मान करूया. उद्योजक मानगाव संजय हिलाल साहेब इथे उपस्थित आहेत आणि संजय हिलाल साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर आंबेशिव ग्रामपंचायत सदस्य दिनेश कडव ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच दिनेश कडव साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. दिनेश कडव साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान. अरविंद भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण दिनेश कडव साहेबांचा सन्मान करूया. त्यानंतर बाळू कोरडे साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. नितीन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. ओ टू कॉम्बॉक्स अनुज मोरे यांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. ऑन गोईंग मॅच तुम्ही एन्जॉय करतायत. खरं आता दावा इथे भरपूर कमी बनला. टीम बॅटिंग करत असताना वेदांगी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाच्या फुलटॉस बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत तिथे देखील आणि इथे कॅच ड्रॉप. आय थिंक तिथे बाब्या होते. कॅच ड्रॉप झाली. चेक केला जाईल का? ठीक आहे सर. येस इथे चेक केला जाईल. TRS ची मागणी ते नक्कीच केली आहे रनआउट साठी आणि आपण इथे चेक करावा जरूर. दूध का दूध पाणी का पाणी जे काय असेल ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल. रोहिदास दादा धुळे उद्योजक जोविली गाव यांचे इथे आगमन होते. वेलकम स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. दीप खिलारे यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती या. दीप खिलारे यांना विनंती आहे. येस बॅटर सेफ असणार आहे. नॉट आउट आहे. 2 धावा नक्कीच इथे एकवडल्या जात आहेत. धावफलक आपण पाहतोय आता जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. अखेर या डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला जरूर मिळत आहे. शांततेचा माहोल डकआउट मध्ये देखील पाहायला मिळतो. खेळाडू कक्षामध्ये देखील थँक्यू सो मच. व्यासपीठावरती आमदार चषकाचे दमदार आयोजक आदरणीय हरेश शेठ धुळे साहेब इथे उपस्थित आहेत.
आणि दादांचे इथे आपण करूया सन्मान. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नितीन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. जोविली गावचे उद्योजक आणि मागच्या वर्षी नक्कीच आमदार चषक आपण पाहिलं होतं, त्या आमदार चषकाचे दमदार आयोजक आदरणीय हरीश दादा धुळे साहेबांचे इथे आपण करूया शुभ सन्मान. बलिराम शेठ धुळे साहेब इथे उपस्थित आहेत. उद्योजक बिल्डर अँड डेव्हलपरचे सर्व आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. नितीन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते, कारण की लोकप्रियता आहे या स्पर्धेची. भरपूर संख्येने मान्यवर आपण पाहतोय. मागच्या वर्षी देखील खूप मोठ्या संख्येने मान्यवर होते आणि याही वर्षी अंतिम दिवसामध्ये खूप मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित आहेत. त्यानंतर रोहिदास दादा धुळे उद्योजक जोवेली यांचा इथे आपण सन्मान करूया. रोहिदास दादा धुळे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती नितीन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण रोहिदास दादा धुळे साहेबांचा सन्मान करूया. येस, पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने नक्कीच वळतोय. 3 ओव्हरची मॅच जरूर कंप्लीट झाली. लो स्कोरिंग मॅच करताना तुम्हाला जरूर पाहायला मिळते असं म्हणावं लागेल. 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. 11 ऑन अ बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतील विवेक पिसेकर. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 घेऊन आलेत. इनिंग नंबर 1 पूर्वार्धाचा खेळ तुम्ही पाहतात. मैदानाच्या आतमध्ये जरूर रंगतो. एका बाजूला मयूर ग्रुप, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना वेदांगी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव हा संघ खेळतोय. 11 धावा धावफलकावरती. जितके खेळाडू तितके धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतात असं म्हणावं लागेल. इलेवन ऑन अ बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवरती विवेक पिसेकर. स्ट्राईक एंडवरती निखिल जाधवला तुम्ही पाहतात. दोन्ही बंधू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल इकडे नोचा कॉल होत आहे आणि इथे पहिल्याच बॉलवरती 9+6 म्हणजे टोटल इथे 7 धावा नक्कीच ऍड होतील. पहिल्याच बॉलवरती बॅटर कहते हुए स्वैग से स्वागत नहीं करोगे हमारा. ठोकला षटकार, सिक्सर.
अमर पाटील आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. स्ट्राईक एंडवरती मयूर आतापर्यंतचा विचार केला तर मयूर जाधवचा आपण वैयक्तिक स्कोर जर पाहिला नक्कीच 6 बॉल त्याने फेस केला, त्याने फक्त 2च धावा बनवल्यात बॅटमधून. ओपनिंगसाठी आला होता, खेळताना वन डाऊनला आला होता आणि सुरुवात चांगली करायची होती. एक मोठा खेळाडू म्हणून म्हटलं जातं, परंतु आता थोडंसं कामगिरी छोटी करतोय म्हणावं लागेल. इथे देखील आपण पाहतोय बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये, परंतु इथे पाहावं लागेल नॉट आउट आहे, बॅटर सेफ आहे आणि एक 22च्या माध्यमातून एक सिंगल जरूर कंप्लीट होतीये. येस, डीके सर देखील सांगतात आणि ऑफिशियल अंपायर येस रिव्ह्यू घेतलाय. आपण पाहतोय बॉलिंग युनिटने अर्थातच बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. रनआउटसाठी सही केलं जाईल नॉन स्ट्राईक एंडवरती. बॅटर सेफ आहे, कॉल ऑन खेळताना आपण पाहिलं तर आऊट असेल हे देखील चेक केलं जातं DRSच्या माध्यमातून. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट ही संपूर्ण वाहिनी गेले 4 दिवस भरपूर त्यांची टीम चांगलं वर्क करते, त्याचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. देखील चेक केलं जात आहे दूध का दूध पाणी का पाणी. येस, बॅटर नक्की सेफ असणार आहे. डीके अंपायर युगराज महाराज बुटेरे सर, सनी भोईर सर, तिन्ही ऑफिशियल अंपायर तुम्हाला पाहायला मिळतात. चूक होणार नाही असे ऑफिशियल अंपायर तुम्हाला नेहमीच सातत्याने पाहायला मिळतील. नक्कीच 7 स्टार लाईव्ह इव्हेंट नेहमीच आपण पाहत असतो, प्रॉपर क्वालिटी. भाग ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत या 2 धावा इझिली कंप्लीट होतात. क्या बात आहे, 2 धावा मिळाल्या, दाफर जम पोहोचले आता ते म्हणजेच 26 धावा. आता शेवटचा बॉल आहे, निर्णायक बॉल. या बॉलवरती पूर्णपणे मॅच डिपेंडंट आहे. 26 धावा फलकावरती आहेत. इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल आहे, अमर पाटील स्ट्राईक एंडवरती, लेफ्ट हँड बॅटर. अमर पाटील स्ट्राईक एंडवरती शेवटचा बॉल फेस करतात. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल होता, इकडे ऑन साइडला पुल केलाय, फिल्डर आहेत, परंतु एफर्ट्स लाजवाब आहे. बघा तिथे एकदा चेक करा, प्रतीक तरे होते, एफर्ट्स लाजवाब आहेत, परंतु बघा फिल्डर तिकडे पाणी घेऊन लगेच तिथे पोहोचायचं आहे. प्लीज विनंती. वेदांगी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव फिल्डिंगसाठी नक्कीच सज्ज झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये रवाना होत्या. चला मयूर ग्रुप संपूर्ण संघ आपण खेळाडू कक्षावर बसून घ्यायचं आहे. संपूर्ण आज टीम आपल्या घरच्या मैदानावरती खेळते, परंतु एफर्टसाठी नक्कीच जात द्यावी लागेल प्रतीक तरेला, कारण की शेवटचा बॉल होता, षटकार वाचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले होते. क्या बात आहे, ॲक्शन रिप्लेला फ्लाइंग, क्या बात आहे, खरंच कौतुक करावं लागेल. अगदी हवेमध्ये उंच झेप घेतली चित्त्यासारखी आणि आता नंतर अखेर बॉल बॉडी लाईनच्या बाहेर आणि षटकार आला. 32 धावा फलकावरती आहे, 33 धावांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
येस मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. आता बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर मयूर ग्रुप बदलापूर या संघाला आता गरज असणारे येणारी 24 बॉल आणि 33 धावांची गरज हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये निरंजन पिसेकर आणि एका बाजूला आपण पाहतोय की राहताना विवेक पिसेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळते. दोन्ही पाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 24 बॉल आणि 33 धावांची गरज या मॅच मध्ये. असं वाटलं होतं की धावा कमी बनल्यात, परंतु इथे शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा नक्कीच एकवटण्यात आल्या. जवळजवळ आपण पाहिला शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना विवेकनं मागणं षटक म्हणावं लागेल, परंतु आता तोच विवेक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्या धावा जर पूर्णपणे वसूल करायच्या असतील तर चांगली बॅटिंग करणं मैदानाच्या आतमध्ये फार गरजेची आहे. बॉलिंग ट्रॅकवरती फायटर जेट ऑफ शिरगाव म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. मयूर जाधव बॉलिंग ट्रॅकवरती आलाय आणि आता इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की कमीत कमी धावा बनवल्या होत्या, परंतु आता गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी. बघा कार आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जी कार आहे थोडीशी आपण जी मिररचं रिफ्लेक्शन येतोय, त्यामुळे विनंती आहे कार कोणाची असेल 4 व्हीलर डिस्टर्बन्स मैदानाच्या आतमध्ये येतोय. रिफ्लेक्टेड राहताना मिरर. चल येस कोणाची कार आहे ते आपण प्लीज सहकार्य करा थोडं. वेदांगी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव एका बाजूला खेळतोय. आज वेदांगी या नावाने संघ नक्कीच दाखल झालाय आणि ते बांधण्याचं काम, ते पुरस्कृत करण्याचं काम जे हेमंतजी चौधरी यांनी केलेलं आहे. मौलिक ॲक्टर्सचे प्रॉपर रायटर देखील आहेत आणि नेहमी सातत्यानं मुलाचं योगदान आदेश प्रतिष्ठान या शिरगावला नक्कीच राहिलं आहे. हेमंतजी चौधरी यांचं त्यांचं देखील विशेष आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू. सर येस मॅचला होती सुरुवात. इनिंग नंबर 2 पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल. मयूर जाधव बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडवरती निरंजनला तुम्ही पाहतायत एक हार्ड हिटर बॅटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. तेच निरंजन पिसेकर बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल डॉट आलाय चांगली प्रॉपर टप्प्यावरती. फायटर जेट हे नाव का देण्यात आलंय सातत्याने हे उल्लेख नेहमीच राहील मयूर जाधव यांचा आणि आता तोच बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला नक्कीच मिळतोय. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल रिव्हर्स विचिट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण पाहतोय लक्की त्यांच्या मागे होते आणि इथे देखील तुम्ही पाहतात की रटना 2 डॉट आलेत. क्या बात आहे. ज्या प्रकारे सुरुवात केली होती मयूर ग्रुपने त्याच प्रकारे सुरुवात इथे वेदांगी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव या संघाने देखील केला. म्हणजे टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से देते हुए असं म्हणावं लागेल आणि ती सुरुवात इथे मात्र केली आहे. दुपारचं सत्र तुम्ही पाहता त्या स्पर्धेचं एक चांगली मॅच. पुढचा बॉल स्ट्रेट किचला अलॉंग विथ द कार्पेट विषय प्रिजम मध्ये आणि इथे देखील एक सिंगल, अखेरची सिंगल मिळाली आहे. धावांचा आपण पाहतो आता श्री गणेश झालाय बॅटिंग करत असताना टीम मयूर ग्रुप या संघाचं इन ऍक्शन मध्ये आज राहताना संपूर्ण संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. राहताना प्रत्येकजी पिसेकर देखील नाहीयेत, ते देखील संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पण पाहतोय विवेक. फटका चांगला इनसाइड आउटचा फटका ओव्हर द कव्हर्स ओव्हर द रोप आलेला हा सीमारेषा पार. धावा मिळतात 4. आलाय चौकार. चार बॉल आली 6 धावा धाव फलकावरती 6 ऑन बोर्ड. 5 बॉल आणि 6 धावा धाव फलकावरती आहेत. 6 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. लास्ट बॉल. बॉलर तयार पुन्हा एकदा मयूर जाधव. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. निरंजन स्ट्राईक एंडवरती. हो इकडे देखील फटका चांगला आहे. क्या बात आहे. इथे देखील फटका दमदार आहे आणि आता दोन्ही बाजूनी बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा देखील शेवटच्या बॉल वरती आलेला निरंजनच्या बॅट मधून चौकार.
आणि 10 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. आता येणारे 18 बॉल आहेत आणि 23 धावांची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल टीम शिरगाव संघाला. इथून पुढे चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. जर विनिंग पर्सेंटेज वाढवायचा असेल ना तर इथे डॉट पर्सेंटेज आणि विकेट्स मिळवणं फार गरजेचं आहे. परंतु समोर देखील आपण पाहिलं तर सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळते. विवेक आणि निरंजन ही जोडी, परंतु आता बॉलिंग ट्रॅक वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला A1 जीवन बोईर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे, कारण की सूचना आमच्यापर्यंत येतात. कारण की आजचा महत्त्वाचा दिवस आहे, इम्पॉर्टंट डे आहे. आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला खरं अर्थानं चॅम्पियन या स्पर्धेचा कोण ठरणार आहे, हा घटक कोण असेल या स्पर्धेचा ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. खरंच कौतुक करावं लागेल संपूर्ण जयभवानी मित्रमंडळ सावरे, तदनंतर संत वामन बाबा भजनी मंडळ यांचं देखील खरंच विशेष कौतुक करूयात. आणि संपूर्ण सावरे ग्रामस्थ मंडळ त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा. सर्व वेळ घेऊ नका. टीम शिरगाव संघ सातत्याने सूचना येते. लास्ट कॉल आहे. बॉलर तयार. A1 जीवन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्ट्राइक एंड वरती विवेक फेस करतील पहिलाच बॉल. रफ्तार म्हणून नेहमीच ओळख राहिली जीवनची, परंतु इथे बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द ऑफ स्टिक, आणि इथे वाईडनी सुरुवात केली आहे. समीकरणमध्ये चेंज पाहायला मिळतोय. 11 धावा धाव फलकावरती आहेत. 11 1 और 11. अजूनही 22 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 22 धाव्यांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. हो, इकडे देखील हाफ ट्रॅकर बॉल बॅक टू बॅक 2 वाईड झालेत, परंतु ही गोलंदाजी जीवनची नाहीये. जीवनचा विचार केला ब्लॉक होलचे बॉल, यॉर्कर लेन डिलिव्हरी ही सातत्याने त्याची ओळख राहिली आहे, रफ्तार म्हणून ओळख राहिली. परंतु आता टप्प्यावरती थोडंसं व्हेरिएशन करतात, हे गरजेचं नाहीये असं म्हणावं लागेल, कारण की चांगली गोलंदाजी करणं इथून गरजेचं आहे. आणि आता स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि जर संघाला जिंकवायचं असेल तर मेहनत करणं गरजेचं आहे. परंतु समोरचा संघ देखील कमी नाहीये. टॉपचा संघ खेळतोय आपल्या घरच्या मैदानावरती, होम ग्राउंडवरती मयूर ग्रुप हा संघ खेळतोय. सातत्याने आपण पाहिलंय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असतो. इथे देखील फिल्डर आहेत. आकाश होते, थोडंसं फंबल झाले. सुजल कडून देखील थोडंसं फंबल पाहायला मिळतो. आणि तोपर्यंत या 2 धावा आज फिल्डिंग मध्ये नक्कीच नाराज करतात टीम शिरगाव संघ. आकाश तिथे होते, आकाश दारवेला तुम्ही पाहतात. पॉइंट रिझनला फिल्डर विधी 11 किंवा निधी 11 या संघाने देखील नेहमी सातत्यानं मला पुरस्कृत संघ हा देखील पाहायला मिळतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत आकाश दारवे. ओ, इकडे देखील आता संधी आहे आणि आता चुकी होणार नाहीये. आकाश दारवेने टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज विवेक पिसेकरचा के फलंदाज बाद. तुम्ही पाहिली असेल नक्कीच थोड्या दिवसा अगोदर बदलापूरचा वर्ल्ड कप सातत्याने महाराष्ट्रभरमध्ये चर्चा झाली आणि ती जिम्मेदारी राहताना आपण पाहिली असेल अनिकेत कुलकर्णीवरती नेहमीच राहते. बॅटर आलाय, क्या बात आहे. फटकाला जबाब आहे. अग्नीचा कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका आणि त्या फटकाचा चटका लागत असताना टीम शिरगाव संघाला अनिकेत कुलकर्णीचा वार आलाय चौकार. चौकार आलाय. नेहमीच सातत्याने ऑन टॉप टेबल हा बॅटर राहिलेत अनिकेत. पुढचा बॉल इथे ऑन टॉस फटका खेळलाय. पॉइंट रिझनला विशाल आहेत तिथे, वेगाने आलेत, बॉलला कलेक्ट केले. थ्रो तोपर्यंत इकडे या 2 धावा जरूर कंप्लीट आहेत. ग्रामीणचा बिबट्या म्हणून नेहमीच ओळख राहिली अनिकेत कुलकर्णीची, पण वेगाने सातत्यानं पळण्यामध्ये नक्कीच माहीर आहेत आणि बॅटिंग करत असताना देखील ऑन टॉप आहेत. धावफलक आपण पाहतोय 20 या धावसंख्येवरती. इथून पुढे अजूनही 13 धावांची गरज या मॅच मध्ये. ओ, इकडे देखील आपण पाहतोय ऑनसाइडला टर्न केलं. इथे देखील मिसफील्ड झाली आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. अजून एक आलेला हा चौकार. 4 शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. इस मर्तबा भाई लॉफ्ट किया, गेंद आई स्लॉट में, उसको पार किया पार्किंग प्लॉट में, उड़न खटोला भाई. अनिकेत का बल्ला माशाल्लाह, सिक्सर.
वेळ घेऊ नका. चला बॉल सुपूर्द करायचा. यस, चला बॉल आपण जुना द्यायचा आहे, जे फक्त 3 धावेची आवश्यकता आता टीम मर ग्रुप या संघाला. निरंजन 12 बॉल आणि 3 धाव्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला आता पूर्णपणे मॅच झुकली असं म्हणावं लागेल. विजयाच्या उंबरठ्यावरती टीम मर ग्रुप संघ. संपूर्ण आज इन ऍक्शन मध्ये संघ देखील पाहायला मिळतोय. निरंजनजी पिसेकर असतील, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. खरं आता आकाश दारवे आहेत बॉलिंग ट्रॅकवरती, आणि आता स्ट्राईक हिटवरती अनिकेतला तुम्ही पाहतात. एक धाव आता विजयापासून दूर आहे. स्कोर इज लेवल. इकडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क आणि अखेर 22च्या माध्यमातून ही धाव कंप्लीट होते आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम. एका बाजूने पूर्णपणे तलवार लढवली आहे आणि सामना जिंकलाय टीम मयूर ग्रुप या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीम. कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत कुलकर्णी. आणि टीम तुम्हाला पाहायला मिळते आज त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये या संघाने की दाखल झालाय. चांगला खेळ संपूर्ण टीमचा राहिलाय आणि हार्ड लक टफ लक टीम. वेदांगी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय आदरणीय दिलीपजी बैकर साहेबांचे इथे नक्कीच आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम दिलीपजी बैकर साहेब. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. विद्यमान नगरसेवक आहेत आणि नुकतंच त्यांचं आगमन झालंय. नामांकित उद्योजक देखील आहेत आणि यस, त्यांच्या शुभाचे आपण प्रथमतः मॅन ऑफ द मॅच देखील देऊया आणि त्यानंतर टॉस देखील आपण तिथेच करणार आहोत. चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण नक्कीच देणार आहोत. ज्यांनी आपण पाहिलंय बॅटिंग करत असताना विस्फोटक बॅटिंग तर केली, परंतु गोलंदाजी देखील फार चांगली ज्यांनी केली आहे आपण पाहिलंय. खेळताना षटक क्रमांक पहिला ज्यांनी हाताळलाय आणि फक्त 3 धावा ज्यांनी खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट ज्यांनी कॅरी केल्या. अर्थातच रफ्तार का सौदागर श्लोक फुलोरे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय खेळताना अग्रिसेना अंबरनाथ तालुका अध्यक्ष आणि त्याच दरम्यान विद्यमान नगरसेवक सामान्य दिलीप शेठ बैकर इथे उपस्थित होता. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि टॉस देखील आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा विनर हे दोन्ही नक्कीच आपण संघांना आपण इन्व्हाइट करूया. दोन्ही टीम्स आपण या. एका बाजूला मयूर ग्रुप, त्याच्या बाजूला जाणता राजा शिळा संघ पाहायला मिळेल.